पक्ष्यांनो नाही घालायचं आता ते काय नाही. आता उद्या 2 दिवस सुकू द्यायला जरा. नजर बाय 1 गेट 1 आहे कडक. आज वेळात वेळ काढून जावा बाहेर खेळायला जावा. आज सकाळी सकाळी बघा कसं खेळ चालू आहे. गेले थोडा वेळ खेळते आणि मग जातील बाहेर. इकडे या. आज ना पक्ष्यांचे आवाज खूप आहेत ना. आता जरी उजाडलं मगाशी असं काळोख होतं ना, इतके सुंदर सुंदर आवाज पक्ष्यांचे मस्त वाटत होतं. धुकं नाही आज पण थंडी आहे. गार आहे. आग्या त्याला समोर जायचंय. समोरच्या रानात त्याचं लक्ष आहे. कुठं जायचं समोर. सारखा तो आत बाहेर घिरट्या घालतोय. चलू या जा लवकर खेळून या जा. विचार करतात कुठे जाऊ, इकडे जाऊ का तिकडे जाऊ. चला तो दादा गेला. वाग्या पक्ष्यांनो आज जरा थांबा. जरा कचरा काढूया. गेले 2 दिवस तुमच्याशी जे काही व्हिडिओ बघा शेअर केलेले आहेत आणि त्या व्हिडिओवरती भरभरून सर्वांच्या कमेंट्स आलेल्या आहेत. म्हणजे आम्हाला मानसिक आधार देण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद मानते मी. ह्या सर्व कमेंट्स कुणालच्या बाबांनी पण वाचल्या आणि त्यांना पण इतकं समाधान वाटलं. खूप आनंद झाला की तुम्ही सर्वांनी इतक्या छान छान कमेंट्स केलेल्या आहेत. काही निगेटिव्ह कमेंट्ससुद्धा आलेल्या आहेत, त्यांचेसुद्धा मी अगदी मनापासून धन्यवाद मानते. चांगलं ते घ्यायचं आणि वाईट ते सोडून द्यायचं. त्याच्यामुळे आलेल्या निगेटिव्ह कमेंट्स ज्या आहेत त्या मी सरळ डिलीट करून टाकलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला त्या दिसणार नाहीत. तर इथे बघा आता आपली जी नेहमीची कामं असतात ना घरची ती चालू झालेली आहेत. बागेमध्ये खूप असा कचरा जमा झाला म्हणजे होता. गेले 2 दिवस झाले झाडायचं होतं पण वेळ थोडासा कमी पडला. त्याच्यामुळे आत्ता सकाळी सकाळी सगळं इथे करायला घेतलेलं आहे. आणि पालापाचोळा म्हणजे पुढचं झाडून घेतलं आणि त्याच्यानंतर मागच्या साईडचं होतं ना ते सुद्धा मी थोडंफार झाडून घेतलं. जो काही पालापाचोळा आणि पिशव्या वगैरे ना उडाल्या होत्या वाऱ्याने त्या सगळ्या जमा करून झाडाच्या बुंद्याशी घालायला सुरुवात केली. हे बघा सकाळी सकाळी आमच्याकडे काम चालू झालं आहे बागेचं. हे आपलं चिकूचं झाड आहे ना त्याला कटिंग केली त्या दिवशी. काल खड्डा बिड्डा करून खत टाकले. खत काय कर नरम करते शेण. मोठं आहे झाड आहे ना. काय ते शेण आहे झाड आहे ना ते जरा बारीक करते. हां नरम झालंय ना. संध्याकाळी पाणी घातलं ना आता नरम झालं असेल. नरम पडले ना थोडं. परत घालायचं थोडंसं पाणी. आता नाही घालायचं. आता ते काय नाही. आता उद्या 2 दिवस सुकू द्यायला जरा. वरून माती टाकली की झालं ते. आणि हे बघा हे सगळं झाडांच्या आता बुंद्याशी असं पालापाचोळा टाकून ठेवायला सुरुवात केलेली आहे कालपासनं. म्हणजे ऊन लागतं ना आता त्याच्यामुळे आता हे सगळं चाललं आहे. हळूहळू करायचं आहे. अर्धी झाडं अजून बाकी आहेत करायची. जसा वेळ मिळेल तसं करते. असं ह्याला पण टाकायचं आहे आता. उन्हाचा तडाखा तितका आहे. जरा 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 बारीक झालं ना 1-2 वेळा पाणी पडलं ना त्याच्यावरती हां नरम होऊन जाईल. चल आहे ना शेण एकदम. पाणी घालशील ना तू झाडांना. आता पाणी कशाला घालू.
वेलींना ह्या संध्याकाळ हां वेली नका हां. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलला नाही चॅनलमध्ये. कधी कधी बघा असं चुकायला पण होतं. तर आत्ता झालं आहे बाहेरचं आटपलं आणि आता घरात चाललेलं आहे. आज ना आम्हाला जायचं आहे बाहेर. आम्ही आता निघालो आहे रत्नागिरीला जायला. त्याच्यामुळे घरातलं सगळं काम आहे ना ते पटापट करायचं आहे. जेवण बिवण सगळं, कुणालचा नाश्ता जेवण भाग्या शेरूचं ते सगळे तयारी सकाळपासून चालू आहे. चला पटपट करून घेऊया. म्हणजे बाहेर कुठं जायचं असेल ना की घरातलं आटपल्याशिवाय बाहेर पडता येत नाही, असं सगळं आहे. तर माझी आता फक्त इकडची आहे ना झाडू काढायची बाकी आहे या पडवीमधली, ते करून घेते आणि मग चालले मी किचनमध्ये थोडंसं केलेलं आहे. म्हणजे भाजी काय करायचे, डोकं काय काम नव्हतं करत. भेंडी टाकलेत मी म्हणजे पाण्यामध्ये भिजत ठेवली होती 10 मिनटं. आता बाहेर काढून ठेवलेत थोड्या आणि म्हणजे विचार चालू आहे की भेंड्याची भाजी आणि चपाती करते पटकन. कुणाला भेंड्याची भाजी आवडते खूप, त्याच्यामुळे. आणि भाग्या शेरूचं बघूया ते पण करायचं आहे, करूया फटाफट. वेळ कमी आणि काम जास्त असं सगळं आज होतं. म्हणजे सकाळी की नाही लवकरच उठले होते तरी पण म्हणजे कामामध्ये बघा वेळ जातोच ना. मला ना आज काही सुचत नव्हतं, म्हणजे नाश्त्यामध्ये काय बनवू आणि जेवणामध्ये काय बनवू असं सगळं झालं होतं. जर का भाजी चपाती केली असती तर दुपारला परत भाजी कुणाला पुरली नसती आणि मग मला 2 भाज्या करायला लागल्या असत्या. त्याच्यामुळे विचार केला की वेगवेगळा नाश्ता बनवूया. फ्रीजमध्ये कोबीची भाजी होती, म्हणजे आदल्या दिवशी रात्री कोबीची भाजी केलेली आणि तशीच पडून होती फ्रीजमध्ये. आमच्याकडे कोबी म्हटला का खायचा कंटाळा येतो. कशी म्हणजे बोलतात ना जबरदस्तीने थोडी थोडी भाजी खातात. आता म्हटलं ह्याच कोबीच्या भाजीपासून काहीतरी नाश्ता म्हटलं तयार करूया, रेडी करूया, असं सगळं डोक्यामध्ये विचार आणला. आणि एक नवीन रेसिपी बघा माझी आज तयार झालेली आहे, ती तुमच्याशी झटपट आता शेअर करते. तर कोबीची भाजी घेतलेली आहे, त्यात आलं लसूण घातलं आहे, तिखट मसाला हळद सगळं आपल्या चवीप्रमाणे घ्यायचा. भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि पुदिन्याची ना सुकलेली पानं होती ती अशी क्रश करून घेतली, ती घातलेली. भरपूर असे तीळ घातलेले आहेत, थोडंसं चाट मसाला घातला आहे, थोडंसं मीठ टाकलं आहे चवीप्रमाणे. आता ह्या कोबीच्या भाजीमध्ये बघा मीठ आहे ना, त्याच्यामुळे कमी प्रमाणातच टाकलेलं आहे. आणि सगळं की नाही चांगलं असं मॅश करून घेतलं. मॅश करून झाल्यानंतर त्यात टाकलेलं आहे गव्हाचं पीठ. आणि म्हणजे पराठे बनवायचा मी डोक्यामध्ये असा विचार केला, म्हणजे किचनमध्ये जेव्हा मी काम करत होते त्यावेळेस. त्याच्यानंतर पीठ टाकलं गव्हाचं आणि मळायला सुरुवात केली. जसं लागेल त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी, फक्त नावाला मी इथे पाणी घातलेलं आहे. आणि जे काही भाजीचं पाणी सुटलं ना त्यातच हे पीठ आहे ना ते छान असं मळून घेतलं आहे. पीठ मळून झाल्यानंतर त्यात थोडंसं मी तेल पण टाकलेलं आहे. तीळ पण बघा टाकले आहे, म्हणजे तुम्ही बघा साहित्य मी काय काय घातलं ते. आता कदाचित घाईघाईमध्ये बोलताना विसरली पण असेल. तीळ आणि जिरं पण तुम्हाला आवडत असेल तर जिरं पण तुम्ही घाला. तर पीठ मळून झालं आणि लगेच इथे बघा छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत. हे पीठ की नाही ठेवायचं नाही, लगेच पराठे आहेत ते करायला घ्यायचे, नाहीतर कसं पाणी सुटेल. त्याच्यामुळे एक खबरदारी घ्यायची. आणि लाटून घेतले छोट्या छोट्या आकारामध्ये, मीडियम साईजचे गोळे घेतले होते आणि खरपूस असे लगेच तव्यावरती की नाही भाजून घ्यायचे. भाजते वेळी म्हणजेच शेकते वेळी तुम्ही ह्याच्यामध्ये तेलाचा पण वापर करू शकता किंवा तुपाचा वापर करू शकता, पण मी ते तुपाचा वापर केलेला आहे. तुपामध्ये हे जे पराठे आहेत ना छान असे खमंग भाजून घ्यायचे. आणि एकीकडे माझ्या बाजूला कुणालसुद्धा उभा होता, तुम्हाला बघा आता व्हिडिओ क्लिपमध्ये फोन दिसते ना, तर त्याला म्हटलं थोडंसं म्हटलं शॉर्ट व्हिडिओ पण तयार करूया, ये जरासं कॅप्चर कर. त्याच्यामुळे तो तिथे उभा होता माझ्या जोडीला. आणि आत्ता माझं एडिटिंग करते ना तेव्हा लक्ष गेलं. तर इथे बघा आता छान असे खरपूस की नाही पराठे आपले मस्त असे बघा भाजून झालेले आहेत. इतके सुंदर इतके टेस्टी झाले होते पराठे. घरच्यांनी अगदी मनापासून सगळ्यांनी खाल्ले आणि सगळ्यांना खूप असे आवडलेले आहेत. तर हे बघा आता इथे टाकले मी भेंड्याची भाजी शिजत. जरा झाकण ठेवते, एक 2-3 मिनटात होईल. आणि इथे आपण मगाशी बनवले ना कोबीचे पराठे ते अजून नाश्ता करायला बाकी आहे. आणि चपात्या पटकन करून घेतल्यात, म्हणजे जेवणाचं नाश्त्याचं काम झालेलं आहे. आता मी पटकन आहे ना तयार होते. तर निघाले बघा आणि
थोडासा उशीर झाला, म्हणजे 9:30 होऊन गेलेले आहेत. ह्या बघा इतका आता पिशव्या सगळ्या घेतलेल्या आहेत, म्हणजे ही बॅग भरून पिशव्या घेतलेल्या आहेत. कुणाच्या गाडी ना बाहेर काढले. चला निघालो आम्ही आता, चाललो आहे रत्नागिरीला. मी डीमार्टला जाते. मी मग अशी तुम्हाला म्हणाल ना बाहेर जाते म्हणून. चला जरा आडा बंद करते. त्या दोघांना द्या जेवायला द्या वेळेत. हां जा. हां चालेल. दोघं बघतात बघ कसे. चला कुणाला इथेच उभा राहा, त्या दोघं येतील गावात एका दाखवून तरी. हां तर सकाळी 8:30 पावणे 9च्या दरम्यान निघायचं असं आम्ही आदल्या दिवशी ठरवलं होतं. पण निघता म्हणजे 9:30 की नाही होऊन गेलंच होते. म्हणजे घरातले कामं वगैरे बघा असतात ना, आपण किती पण प्रयत्न केला की म्हणजे घरातनं वेळेत निघायचं पण होतच नाही. तर एक 9:30च्या नंतर निघालो. त्याच्यानंतर आम्ही पहिला अगोदर पेट्रोल पंपवरती गेलो, तिथे CNG भरलं आणि मग रत्नागिरीच्या दिशेने आम्ही निघालो. आत्ता डीमार्टमध्ये सामान घ्यायचं म्हटलं का आम्हाला की नाही रत्नागिरीचं बरं पडतं. अगोदर आम्ही ना कोल्हापूर साईडला जायचो, पण कोल्हापूरचा रस्ता खराब आहे आणि वळणंसुद्धा तिथे भरपूर आहेत. आणि रत्नागिरीला जायचं म्हटलं का सरळ बघा मुंबई गोवा हायवे आहे ना, तो पकडून जायचं. त्याच्यामुळे फारसंच काय वळण नाही, काय नाही. आणि आता रस्ते पण किती छान झालेले आहेत. मागच्या वेळेस ज्यावेळेस म्हणजे आम्ही गेलो होतो ना, मला वाटतं काहीतरी ऑक्टोबरच्या एंडिंगला मी गेले होते, त्यावेळेस रस्ते वगैरे असे खराब होते. पण आज रस्ते म्हणजे छान प्रकारे आता काम की नाही झालेलं आहे रस्त्यांचं. एकदा का लांजा क्रॉस केला ना मग पोचायला कसं आपल्याला जास्त वेळ लागत नाही. तर हे समोर तुम्हाला दिसतंय ना तो लांजाचा मार्केट. आणि आज असं मला वाटतं काही बाजार दिवस होता वाटतं मंगळवारचा, त्याच्यामुळे खूप अशी गर्दी वगैरे पण होती त्या मार्केटमध्ये. म्हणजे कधी पण आम्ही जातो ना लांजावरनं तर म्हणजे भरपूर अशी गर्दी वगैरे असते. मला वाटतं मोठं मार्केट आहे वाटतं लांजाचं. तर लांजा कोणाकोणाचं गाव आहे सगळ्यांनी जरूर सांगा कमेंट करून. तर इथून बघा आम्ही म्हणजे लांजावरनं पोचायला रत्नागिरीला फारसा असा काही वेळ लागत नाही. कुणालचे बाबा मला म्हणाले होते की आपण 1.5-2 तासामध्ये पोचू रत्नागिरीला. आणि कधी आम्ही पोचलो रत्नागिरीला आम्हाला माहितीच पडलं नाही. इतके बघा रस्ते आता म्हणजे चांगल्या प्रकारे झालेले आहेत. आणि बघा थोडासा प्रवास करत आम्ही फायनली डीमार्टला पोचलेलो आहोत. आणि आता सामान घ्यायचं म्हटलं का मला वाटतं काहीतरी 2-2.5 तास तरी जाणार होते खरेदी करायला. तर इथे गाडी पार्क केली आणि पिशव्या वगैरे जे काही होत्या त्या सगळ्या घेतल्या आणि सरळ आम्ही गेलो आता डीमार्टमध्ये. हा वाला घेऊया. ना ती कुठली वाली? ही वाली ना? ही कितीला आहे? 65ला आहे ना ती. बाय 1 गेट 1 आहे ती. कमी आहे. हां पैसे काय तर कुणाला विचार कुठली हवी ती. कुणाला नाही करतो आपणच. हे काय आहे? हे बघ HP हे दिसतं 250 ग्रॅम बाय 1 गेट 1 आहे. कडक रस्टी आहे. पाव किलो आहे ते. समजलं. ही नवीन चाय आहे HPची. ही टाटा टी. तर डीमार्टमध्ये खरेदी करता आम्हाला जवळजवळ काहीतरी 2:45 वाजले. आणि त्याच्यानंतर गाडीमध्ये सामान भरायला गेले 10 ते 15 मिनटं. कारण आता इतकं बघा सामान आहे तर व्यवस्थित सगळं ठेवणं पण गरजेचं असतं. कारण आता इतका लांबचा प्रवास करायचा, थोडं पण सामान आपलं इकडं तिकडं झालं की सगळं ते खाली पडणार. आणि काय करतो आम्ही ज्यावेळेस काउंटरवरती पिशव्या वगैरे भरतो ना त्यावेळेस जी मुलं बघा तिथं असतात ना काम करणारी त्यांना नीट समजावून सांगतो की कोणतं सामान कुठे ठेवायचं. त्याच्यामुळे ती पण कशी छान पद्धतीने ती लोक सामान वगैरे भरतात. मग आपल्याला गाडीमध्ये ठेवायला पण कसं सोयीचं जातं. आणि सगळ्या पिशव्या वगैरे अशा व्यवस्थित बांधून ठेवल्या की सामान आपलं अजिबात कुठलं खराब पण होत नाही आणि असं काही तुटण्याची पण काही शक्यता नसते. तर इथे आम्ही आमचा प्रवास झाला करून त्याच्यानंतर आम्ही तरळ्यामध्ये आलो. परत बोलते. तर घरी आल्यानंतर वाघ्या आपलं झोपलाय बघा आत्ताच. शेरू इकडे बघ. शेरू आल्या दोघं इतके खुश झाले होते ना आम्हाला बघून. खाऊ वगैरे खाऊन झालाय आणि आता आराम करतायत. आणि हे बघा हे आणलेलं सामान सगळं आता असंच काढून ठेवलंय. अजून तिकडे पण 2-3 पिशव्या आहेत. म्हणजे अजून काही खोलून बघितलं पण नाही, सगळं तसंच पडलेलं आहे. कुणाच्या वगैरे काढतात हे बघा सगळं रिकाम्या करतात पिशव्या एक साईडला करून ठेवतात. खूप थकाल झाला आम्हाला माहिती आहे.
म्हणजे सामान घेता घेताच आम्हाला 2-2.5 तास झाले ना आपल्याला. 12:15 गेलो आतमध्ये आपण. हां 3:15 बाहेर पडलो आणि जेवलो पण नाही आम्ही तसे 3 डायरेक्ट तास जेवलो पण नाही, बाहेर आलो तसंच. मग आणि मग इथे तराळ्यामध्ये आल्यानंतर काय खाल्लं आपण, त्याला काहीतरी म्हणतात ना ते काहीतरी, हां एक खाल्लं आणि मग घरी निघून आलो. असं सगळं झालं. पण सामान बघा सगळं आलेलं आहे. म्हणजे आज जर का नसतं गेलं ना सामान आणायला तर अजून जरा पुढे जाऊन थोडंसं जरा अडचण झाली असते. त्याच्यामुळे आज वेळात वेळ काढून मग आम्ही पटकन जाऊन आलो. आता काय काय सामान आणलं आहे ते तुम्हाला मी दाखवेन नंतरला. आता असंच सगळं टाकून ठेवलेलं आहे. आता उद्याला आरामात सगळं खोलून सगळं व्यवस्थित सगळं करून आणि मग तुम्हाला दाखवते थोडक्यात काय काय आणलं आहे ते. तर चला मग आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.